सर्वांना जय भीम, जय लवजी. बंधूंनो, आज मी परत आपल्यासमोर घेऊन येत आहे सत्य उपवर्गीकरणाचं हे सदर. आणि यामध्ये या सदराचा दुसरा भाग जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाचा उपवर्गीकरणाचा निकाल की कायदा, हे सदर मी आपल्यासमोर घेऊन येत आहे. तर आपल्याला माहीतच आहे की उपवर्गीकरणाचा जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला त्या अनुषंगानं जे आहेत उपवर्गीकरण विरोधक हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला सहजपणे घेताना किंवा त्याबद्दल एक वेगळा प्रचार प्रसार करताना, जेणेकरून आरक्षण वर्गीकरण समर्थक जातींची जी मागणी आहे ती कशी जरा बाजूला जाईल, कशी शांत होईल, या अनुषंगानं त्याच्याबद्दलचा प्रचार मला वाटतो विरोधक जातीकडून केला जातो. आणि त्यामुळं हा जो निकाल आहे तो निकाल नेमका कसा आहे, काय आहे, हे आपण समजून घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे. आपण जर बघितलं तर सर्वोच्च न्यायालयाने हा जो निकाल दिला आहे, अंतिम निकाल 1 ऑगस्ट 2024 7 न्यायाधीशाच्या न्यायपीठाने उपवर्गीकरणाचा आपल्याला निकाल दिलेला आहे. परंतु या निकालाच्या 7 न्यायाधीशाच्या न्यायपीठाच्या निकाला अगोदरही सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायपीठाने सुद्धा उपवर्गीकरणाच्या बाजूने निकाल दिलेला आहे. आणि हे आपल्याला म्हणजे SC समूहातील फार कमी लोकांना माहिती आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे की केवळ हा एकच निर्णय आला नाही, तर असे 3 निर्णय उपवर्गीकरणाच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाचे आलेले आहेत. तर याची पार्श्वभूमी आपण बघूया. जेव्हा 2004ला EV चिन्हे केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशाच्या न्यायपीठाने उपवर्गीकरणाच्या विरोधात निकाल दिला. आणि त्यामुळे ज्या ज्या राज्यामध्ये उपवर्गीकरण सुरू होतं, जसं की पंजाब, हरियाणा आणि आंध्र प्रदेश, या राज्यामधलं उपवर्गीकरण थांबलं, कारण सर्वोच्च न्यायालयाचा उपवर्गीकरणाच्या विरोधात निकाल आला. आणि मग पंजाब सरकारला तर हे करायचं होतं, म्हणून पंजाब सरकारने 2006ला अनुसूचित जाती वर्गीकरणाचा सुधारित कायदा केला. आणि तो अंमलबजावणीसाठी जेव्हा ठेवला तर त्याला आव्हान देण्यात आलं चंदीगड उच्च न्यायालयामध्ये. आणि मग चंदीगड उच्च न्यायालयाने 2010 साली जो सरकारने कायदा केला होता सुधारित अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा, तो रद्दबातल ठरवला चंदीगड उच्च न्यायालयाने. आणि कारण दिलं की EV चिन्हे केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे आणि त्यामुळे उपवर्गीकरण हे करता येत नाही, सुधारित कायद्यानुसार सुद्धा करता येत नाही, असा चंदीगड उच्च न्यायालयाने निर्णय दिला. मग पंजाब सरकार हे थांबलं नाही, कारण त्यांना वर्गीकरण लागू करायचं होतं SCमध्ये. म्हणून त्यांनी या चंदीगड उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं 2011 साली. आणि हीच केस जी आहे ती देवेंदर सिंह विरुद्ध पंजाब ही 2011 साली सर्वोच्च न्यायालयामध्ये आली. आणि मग सर्वोच्च न्यायालयाच्या सुरुवातीला 3 न्यायपीठाकडे ही केस होती. आणि त्यांनी 3-4 वर्ष याच्यावर अभ्यास केला, त्याच्यावरचं सगळं कामकाज कोर्टामध्ये चाललं. आणि 20 ऑगस्ट 2014 रोजी 20 ऑगस्ट 2014 रोजी या सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायाधीशाच्या न्यायपीठाने निर्णय दिला की EV चिन्हाच्या केसमध्ये उपवर्गीकरणाबद्दल जे काही निर्णय दिला तो चुकीचं इंटरप्रिटेशन करून, संविधानातील अनुच्छेदांचं चुकीचं इंटरप्रिटेशन करून निकाल दिला आहे, असं आमचं मत आहे. आणि ते चुकीचं आहे. त्यामुळं हे जे आहे ते परत वरच्या न्यायपीठानं याचं रिव्ह्यू घ्यावा, पुनर्विलोकन करावं, असा त्यांनी अभिप्राय देऊन, म्हणजे उपवर्गीकरण हे चुकीचं झालं होतं असा अभिप्राय देऊन त्यांनी पुढच्या न्यायपीठाकडे म्हणजेच 5 न्यायाधीशाच्या न्यायपीठाकडे ही केस पुढे पाठवली. आणि मग 2014 साली ही केस 5 न्यायाधीशाच्या न्यायपीठाकडे आली.
ते न्यायपीठाचे प्रमुख होते न्यायमूर्ती अरुण मिश्रा. आणि मग यांच्याकडे ही 6 वर्ष केस चालली 5 न्यायाधीशाच्या पीठाकडे. आणि मग 27 ऑगस्ट 2020 रोजी या 5 न्यायाधीशाच्या न्यायपीठाने अतिशय सविस्तर या निकालाचं रिव्ह्यू घेऊन पुनर्विलोकन करून स्पष्ट असं मत दिलं किंवा निकाल दिला की जे काही EV चिन्हाचं केसमध्ये उपवर्गीकरणाचा निकाल त्यांनी दिलेला आहे हे चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या गृहीतकावर दिलेलं आहे. आणि त्यामुळे राज्यांना जे आहे ते उपवर्गीकरण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. होमोजिनियसच्या नावाखाली एक फळाची संपूर्ण टोपली एकाच जातीकडे किंवा एकाच समूहाकडे देता येत नाही असं अनेक त्यांच्या निकालपत्रामध्ये त्यांनी नमूद केलं. आणि त्यांनी स्पष्ट केलं की अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण अनुसूचित जातीच नाही तर अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये उपवर्गीकरण करून वंचित जातींना न्याय राज्याने दिला पाहिजे. आणि त्यांनी असा निर्णय दिला. परंतु त्यांनी शेवटी असंही सांगितलं की आमचं न्यायपीठ आणि EV चिन्हाचं न्यायपीठ ज्यांनी उपवर्गीकरण विरोधात निकाल दिला आणि ते दोन्हीही समान संख्येचे आहेत आणि त्यामुळं आम्ही ओव्हररूल करू शकत नाही. तर हे अंतिम करण्यासाठी त्यांनी 7 न्यायाधीशाच्या न्यायपीठाकडे हे प्रकरण वर्ग केलं. आणि मग 2020 साली ही 7 न्यायाधीशाच्या न्यायपीठाकडे आली जे की याचा निकाल 1 ऑगस्ट 2024 रोजी लागलेला आहे. जे की 7 न्यायाधीशाच्या न्यायपीठाने दिलेला आपल्याला माहीतच आहे. तो असा हा प्रसिद्ध निकाल आहे. आणि मग आपल्याला माहितीच आहे की 1 ऑगस्ट 2024 साली जो निकाल दिला तो ऐतिहासिक निकाल आहे. 565 पानाचा निकाल आहे. आणि यामध्ये चंद्रचूड हे जे आहेत ते मुख्य न्यायाधीश हे या न्यायपीठाचे प्रमुख होते आणि बाकीचे 6 असे 7 न्यायाधीशाचे न्यायपीठ होतं. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे BR गवई हे सुद्धा महत्त्वाचे म्हणजे या निकाल देण्यामध्ये महत्त्वाची ज्यांचा रोल आहे तेही होते. तर या 7 न्यायाधीशाच्या न्यायपीठाने अगदी सविस्तर असं संविधानातील अनुच्छेदांचं आणि संविधानाचा पूर्णच्या पूर्ण त्याचा कीस पाडून हा निकाल उपवर्गीकरणाच्या बाजूने दिलेला आहे. आणि राज्यांना तो अधिकार आहे आणि राज्यांनी केलं पाहिजे अशा प्रकारचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. तर आता या निकालानंतर विरोधक या उपवर्गीकरणाच्या मागणीची धग कमी करण्यासाठी किंवा हा विषय थंड करण्यासाठी त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वोच्च न्यायालयाने जो दिलेला निर्णय आहे तो एक सल्ला आहे सरकारला. ते काही बंधनकारक नाही आणि राज्य सरकारने ते करू नये कारण ते करण्याची गरज नाही. राज्य सरकारला ते काही बंधनकारक नाही अशा प्रकारचं त्यांचं विरोधकांचं मत आहे आणि ते तसा त्याचा प्रचार प्रसार करत आहेत. बंधूंनो, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाने जे 7 न्यायाधीशाच्या न्यायपीठाने निकाल दिला त्यांनी तो अंतिम केलेला आहे. अंतिम ह्याच्यासाठी की या निकालानंतर अनेक उपवर्गीकरण विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये रिव्ह्यू पिटिशन फेरविचार याचिका दाखल केल्या होत्या. परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्या सगळ्या याचिका 2 महिन्यामध्येच निकाली काढल्या आणि फेटाळून टाकल्या. म्हणजे त्याचं रिव्ह्यू जे आहे ते रिव्ह्यू त्यांनी करण्यास नकार दिला आणि त्यांनी तो निकाल जो आहे तो अंतिम केला. म्हणजे आता हा पुढच्या कुठल्याही न्यायपीठाकडे जाणार नाही. हा निकाल अंतिम झालेला आहे. आणि जेव्हा निकाल अंतिम होतो तेव्हा तो कायदा होतो. आणि तो जो कायदा आहे
तो कायदा राज्यांना बंधनकारक असतो किंवा ज्याच्यासाठी हा कायदा दिला आहे, ज्या संस्थेला किंवा ज्या व्यक्तींना, त्यांना तो कायदा बंधनकारक असतो. परंतु विरोधकांचं मत आहे की हा कायदा किंवा हा निर्णय बंधनकारक नाही. तर असं नाही मित्रांनो. आताही आपण पाहतोय की मागेच 2-3 दिवसाखालीच मुख्यमंत्र्यांची एक बाईट आलेली आहे, एक मुलाखत आलेली आहे. तर त्यांनाही विचारण्यात आलं की तुम्ही हे लावणार का, उपवर्गीकरण सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय. तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ह्याच्यामध्ये कुणालाही एक्सक्यूज नाही, कुठल्याही राज्याला एक्सक्यूज नाही, ते करावंच लागतं आणि ते करणार आहोत. तर बंधनकारक आहे हे त्याच्या मागचा उद्देश आहे किंवा हे त्याच्या मागची भावना CMची आहे. तर का बंधनकारक आहे, तर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये जे काही गाईडलाईन दिलेल्या आहे त्या गाईडलाईननुसार प्रत्येक राज्याने, ज्या राज्यामध्ये मागणी आहे त्या राज्याने अभ्यास करावा, एम्पिरिकल डाटा घेऊन सिद्ध करावं की कुठल्या जातींना अपुरं प्रतिनिधित्व मिळतं आहे किंवा मिळत नाही. आणि जर असं आयडेंटिफाय झालं अभ्यासामधून, एम्पिरिकल डाटामधून की काही ठराविक जातींना ह्याचा लाभ मिळत नाही, हे जर एम्पिरिकल डाटामधून सिद्ध झालं तर त्यावेळेला हा कायदा त्या राज्याला बंधनकारक आहे. आणि जर त्या राज्यामध्ये असमानता दिसत नाही, सर्वांना समान लाभ मिळतो आहे असं जर दिसून आलं अभ्यासांती, किंवा एखाद्या राज्यामध्ये समानता आहे SCमध्ये सगळ्या जाती अंतर्गत या लाभाची आणि कुठली मागणी नसेल तर तिथे काही अडचण नाही. परंतु हा कायदा कुठं बंधनकारक आहे, तर ज्या राज्यामध्ये अनुसूचित जाती अंतर्गत असमानता आहे आणि ती सिद्ध झाली तिथे हा कायदा बंधनकारक आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता जेव्हा हे न्यायमूर्ती आनंद बदर समितीचा अहवाल आलेला आहे, तो अजून उघड जरी झाला नसला तर त्याच्यामध्ये पहिली अट काय राहणार आहे की एकतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की एम्पिरिकल डाटाशिवाय हे पुढं जाता येत नाही आणि त्यातून सिद्ध झालं तर हे लागू करणं बंधनकारक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तर ही परिस्थिती आहेच, आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये 59 जातीपैकी जर काही जाती सोडल्या, महार, चांभार, ढोर आणि खाटीक, हिंदू खाटीक, साधारणतः 3 ते 4 जाती जर सोडल्या तर बाकीच्या 55 जाती यांना आरक्षणाचा लाभ मिळतच नाही, अतिशय नगण्य स्वरूपात मिळतो. हे प्रॅक्टिकली आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे आणि हे सिद्ध होणारच आहे. आणि जर हे सिद्ध झालं तर या महाराष्ट्रामध्ये इथे वर्गीकरण लागू करणं सरकारला बंधनकारक आहे. जर असमानता दिसून येऊनही जर सरकार लावत नसेल, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाळत नसेल, निकाल पाळत नसेल, कारण तो अंतिम निकाल आहे, कायदा झालेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या दृष्टीने, तर तो न्यायालयाचा अवमान ठरणार आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री म्हटले की त्यामध्ये एक्सक्यूज नाही. ते आपल्याला जर इथं डिस्पॅरिटी दिसत असेल, सिद्ध झाली असेल, तर ते लागू करणं गरजेचंच आहे आणि होणारच आहे. परंतु दुर्दैवानं विरोधकांना बहुतांशी हे माहीतही असावं, तरीही पण विरोधक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला वेगवेगळ्या पद्धतीनं घेऊन समाजामध्ये अपप्रचार करताना दिसत आहेत. किंबहुना काही लोक तर सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाला किंवा कायद्याला एक प्रकारे आव्हानही देताना दिसत आहेत. हे अतिशय चुकीची बाब आहे. आता आपण बाळासाहेब आंबेडकरांचं स्टेटमेंट जर बघितलं तर बाळासाहेबांना सुद्धा हे स्वतः कायदेतज्ञ आहेत, तरी पण ते म्हणतात की अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा जो अधिकार आहे तो संसदेला आहे आणि कायद्याला सर्वोच्च न्यायालयाला नाही.
बरोबर आहे. परंतु एक आपल्याला त्यांनाही माहीत असेल किंवा आपल्यालाही माहिती आहे की हे जे उपवर्गीकरण केलं आहे याच्यामध्ये काही वेगळी बाब केलेली नाही. SC अंतर्गतच फक्त आरक्षणाचा समान लाभ कसा मिळेल याचा न्याय सुप्रीम कोर्टाने केलेला आहे. आणि न्याय करणं हे तर सर्वोच्च न्यायालयाचं कामच आहे. हां, काही बदल वगैरे काही असते वेगळे तर एखाद्या वेळेस संसदेच्या माध्यमातून ते करावे लागले असते. एखादी जातमध्ये टाकणे किंवा बाहेर काढणे अशा पद्धतीचं. परंतु आहे त्या ठिकाणी जर अन्याय होत असेल तर त्याला न्याय मिळवून देण्याचं काम हे सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे. आणि त्यामुळं हे काही म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला हा अधिकार नव्हता हा असा काही भाग नाही. तरी पण अभ्यासू असलेल्या बाळासाहेब आंबेडकरांकडून असं विधान जातं, हे चुकीचं आहे. मागे त्यांनी असंही म्हटलं होतं जेव्हा 2020 साली सर्वोच्च न्यायालयाचा उपवर्गीकरणाच्या बाजूने निकाल आला होता 5 न्यायाधीशाच्या न्यायपीठाचा, तेव्हा असंच म्हणले होते की सर्वोच्च न्यायालयाला हे अधिकार नाही. त्यांनी SCच्या या अंतर्गत गोष्टीमध्ये नाक खुपसू नये आणि तो विषय SCच्या लोकांवर सोडून द्यावा असं त्यांनी त्यावेळेस हे विधान केलं होतं. हे विधान केल्यावर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने पुढच्या न्यायपीठाने दणदणीत उपवर्गीकरणाच्या बाजूने अगदी स्पष्टपणे निकाल दिला. तर हे सगळं क्लिअर आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जे आहे तो क्लिअर आहे. तो निकाल अंमलातच आणावा लागतो. परंतु त्याला खूप मोठ्या प्रमाणात जे की आपण म्हणतो की आंबेडकरवादी समाज आहे, संविधानवादी समाज आहे, लोकशाहीवादी समाज आहे. पण या समाजाकडूनच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा विरोध होताना दिसतोय. या सर्वोच्च न्यायालयाने जे उपवर्गीकरणाचा निकाल दिला त्या निकालाच्या विरोधात हे उपवर्गीकरण होऊ नये अशा पद्धतीने जोरदार निदर्शन किंवा आंदोलन मोर्चे निघत आहेत. हे अतिशय चुकीचं आहे. कारण सर्वोच्च न्यायालय ही संवैधानिक संस्था आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या न्यायालयाचा जर विरोध करत असाल, न्यायालयाच्या निर्णयाचा जर विरोध होत असेल तर हा लोकशाहीला विरोध होण्याचा भाग आहे आणि यामुळे लोकशाहीत धोक्यात येण्याचा भाग आहे. आणि किंबहुना आंबेडकरवादी म्हणणाऱ्या लोकांकडून संविधानवादी म्हणणाऱ्या समाजाकडून असं होणं म्हणजे लोकशाहीला विरोध करायला एक संधी देणे विरोधकांना, असा हा भाग आहे. जर आम्हीच संविधान रक्षक म्हणणारे असू आणि आम्हीच संविधानाला जर विरोध करू, संवैधानिक संस्थेच्या निर्णयाला जरी विरोध करतो असू तर बाकीच्यांनी तर का करू नये मग. त्यामुळं हे एक फार मोठं वेगळ्या पद्धतीचं एक चुकीची दिशा या उपवर्गीकरणाला विरोध करताना समाजाकडून एक दिशा इतर जे समजा आपण मनुवादी म्हणतो त्या मनुवाद्यांना मिळणार. त्यांना कसं नाव ठेवायचं मग. ते नेहमी आपण म्हणतो आहे की संविधानाला विरोध करतात, हे करतात, लोकशाहीला मानत नाहीत. मग आपणही मानत नाही ना. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला आपण मानत नाही म्हणजे संविधानाला मानत नाही, संवैधानिक संस्थांना मानत नाही, असंच झालं ना. त्यामुळे आपण ह्याचा कुठंतरी विचार केला पाहिजे. विरोध करूनही काही हे थांबणार आहे का. सर्वोच्च न्यायालयाने जे आरक्षण उपवर्गीकरणाचा निकाल दिलेला आहे त्याला विरोध करून मोर्चे काढून हा निकाल थांबणार आहे का किंवा अंमलबजावणी थांबणार आहे का. तर नाहीच. कारण देशामध्ये कायद्याचं राज्य आहे. जर मोर्चे काढून निकाल बदलत असतील, आंदोलनं करून सर्वोच्च न्यायालयाचं निकाल कायदा बदलत असेल तर मग मराठा आरक्षण केव्हाच लागू झालं असतं. मराठ्यांनी करोडो लोकांनी एकत्र येऊन आरक्षणासाठी मोर्चे काढलेले आहेत. भारतात एवढे मोठे कधीच झाले नव्हते. एवढे मोर्चे करोडोच्या संख्येने काढलेले आहेत.
परंतु झालं त्यांचं आरक्षण, कारण कायदा हा सर्वोच्च आहे. आणि म्हणून आताही तीच परिस्थिती आहे की महार समाजाने किंवा विरोधकांनी कितीही मोठा लाखोचा मोर्चा काढला, कितीही आदळापट केली किंवा काही केलं, तर हे उपवर्गीकरण लागूच होणार आहे. हे अंतिम सत्य आहे. आणि म्हणून विरोधकांनी ही बाब चांगल्या प्रकारे समजून घेऊन लोकशाही वाचवण्यासाठी, संवैधानिक संस्थांना बळकट करण्यासाठी, संविधानाचा आदर करण्यासाठी या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला विरोध करणं सोडून दिलं पाहिजे. अन्यथा अराजकता माजवायला आपण एक संधी किंवा एक आयडिया आपण आपल्या विरोधकांना देतोय, एक आधार आपण आपल्या संविधानाला विरोध करायचा किंवा लोकशाहीला विरोध करायचा एक आधार आपण विरोधकांना देतोय, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि उपवर्गीकरण होणारच असल्यामुळे हा विरोध सोडून द्यावा. धन्यवाद.